ज्या ताजमहालाचा इतका अभिमान बाळगता ती चांगली गोष्ट आहे. त्याचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे. ते सगळं छानच आहे. आर्किटेक्चर म्हणून त्याचं कौतुक करा. पण कधी हा सुद्धा विचार करा की आजच्या दरानुसार तो बांधण्यासाठी किती खर्च आला असेल, तो पैसा आला कुठून. तुम्हाला किती छान वाटतं. तुम्ही म्हणता आम्ही आमचा वारसा बघायला चाललो आहोत. हा बघा भव्य महाल. इथं आमच्या जुन्या राजाने हे करून ठेवलं होतं, तो ते करत होता. हा मुघल बादशहा याने इथं इतका मोठा ताजमहाल उभा केला. आणि इथं बघा, इथं चांदी मढवली होती. ते घुमट, ते शिखर, ते सोन्याचं होतं. असं झालं होतं हे. तो समाज समतावादी होता का? त्या काळी तर उद्योगधंदे सुद्धा नव्हते. शेती चालायची आणि काही कारागीर होते जे हस्तकला करायचे. जास्तीत जास्त लोकसंख्या काय करायची? शेती करायची. बाकीची लोकसंख्या काय करायची? थोडीफार लोक कापड बनवत होती, कोणी लोखंडाच्या वस्तू बनवत होतं, कोणी लाकडाचं काम करत होतं, कोणी दुसरं काही. आणि त्याशिवाय मूठभर लोक होते जे व्यापार करायचे. पण 95% लोकसंख्या काय करायची? सामान्य माणूस सुद्धा तिथं जाऊन असा मंत्रमुग्ध होतो. वाह, काय महाल आहे. अरे तुझ्याच शोषणातून तो महाल बनला होता. ही त्या काळच्या राणीसाहेबांची खास साडी आहे. 17.5 किलोची आहे. कारण त्यात सोनं आहे, चांदी आहे, हिरे आहेत, सर्व प्रकारचे दागदागिने आहेत. आणि तुम्ही असे थक्क होता. हो, तुमच्या पणजीला लुटूनच त्या राणीसाहेबांनी ती साडी नेसली होती. हे तुम्हाला दिसत नाही. पण आपल्याकडे तर हीच परंपरा चालत आली आहे, जिथं त्याचीच पूजा केली जाते. ज्याच्याकडे सगळी संपत्ती आणि सगळी ताकद एकवटलेली असते. मग आजचा भारतही जर फक्त श्रीमंत आणि ताकदवान लोकांचीच पूजा करत असेल, तर यात तुम्हाला नवल का वाटतंय?